बरं आता हाऊ टू कॅल्क्युलेट इंटरेस्ट. इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करायचा? तुम्हाला जर कधी पण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा असेल, ऑलवेज कुठल्या पण चॅप्टरला मार्केटमध्ये पण काम करतात, तर इंटरेस्टचं सूत्र आहे इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मल्टिप्लाइड बाय पिरियड मल्टिप्लाइड बाय रेट डिव्हायडेड बाय 1200. म्हणजे तुम्ही तुमचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू शकता, बरोबर. पण या फॉर्म्युल्याने इंटरेस्ट तुम्हाला कसा मिळेल? मंथ वाईज. आणि जर तुम्हाला इयरली कॅल्क्युलेट करायचा असेल इंटरेस्ट कसा घ्यायचा आहे? इयरली. तर अशा केसमध्ये सूत्रामध्ये फक्त काय करायचं? डिव्हायडेड बाय 100 करायचं. इयरचं सूत्र हवं असेल, इयर 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, तर डिव्हायडेड बाय काय करायचं? 100. आणि महिन्यांचा हवा असेल तर डिव्हायडेड बाय काय करायचं? 1200. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा आपण प्रिन्सिपल मुद्दल बँकेमध्ये अमाऊंट आपण ठेवलेली आहे 10,000, आपल्याला इंटरेस्ट हवा आहे पिरियड, आपल्याला इंटरेस्ट म्हणजे किती पिरियडचा इंटरेस्ट हवा आहे आपल्याला? आपल्याला पिरियड हवा आहे समजा 3.5 महिने, ऑड घेतो मी अगदीच 3.5 महिने. नंतर इंटरेस्टचा रेट आहे 6%, तर 3.5 महिन्याचा इंटरेस्ट किती? तर मग सूत्र हेच 10,000 मल्टिप्लाइड बाय 3.5 मल्टिप्लाइड बाय 6 डिव्हायडेड बाय 1200. डायरेक्ट किती महिन्याचा इंटरेस्ट मिळेल? 3.5 महिन्याचा. आणि मी काय सांगितलं, हे सूत्र इथेच याच चॅप्टरला लागू होईल का कुठे पण? मार्केटमध्ये पण लागू होईल. लक्षात आलंय का?